मॅचला होते सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल अगदी बाहेरात गेलं तर बाहेरच्या दिशेने चाललाय. डिसिजन आलाय वाईटचा. पहिल्या बॉलवर अगदी अवांतर धाव येते. बॅटिंग करताना पोइंजे संघाला कोणत्याही प्रकारे इथे पाहिलं तर मेहनत करावी लागली. एक धाव फलकावर धावा अगदी पाहिलं तर मिळते ती पोइंजे संघासाठी. प्रभाकर सर इथे मॅच अगदी पाहायला गेले तर आनंदही घेतात ॲज अ आयोजक म्हणून, परंतु आयोजकांच्या सोबत मला या स्पर्धेमध्ये मेहनत घ्यायची, कारण ही स्पर्धा माझी आहे. माझ्या स्पर्धेमध्ये मी मेहनत घेणार नाही तर कोण घेणार, आणि तीच मेहनत पाहिलं तर प्रभाकर सर घेतात. त्यासोबत पाहायला गेलं तर प्रकाशजी पवार सर सुद्धा पाहिलं तर ते मेहनत घेताना आपण पाहतोय. आयोजक कसे असावे त्या दोन व्यक्तींसारखे असावे. इथे आपण पाहतोय गोलंदाजाच्या शैलीवर इथे गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय. फेअर डिलिव्हरी आहे. अगदी जर का बघायला गेलं ना नक्कीच कोणत्याही प्रकारची फेकी नाही आहे. ओरिजिनल गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मारूफच्या माध्यमातून. चांगला चेंडू परंतु बॅटची लिडिंग एज लागली होती. मागच्या क्षेत्रात हा चेंडू गेला होता, परंतु क्षेत्ररक्षक चेस करतायत, उचलणार फेकणार, परंतु एकच धाव आली आहे. नक्कीच या एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतंय 2 अंकावरती. जरूर सर, आपण पाहिलं तर मारूफ हा गोलंदाज अगदी फक्त महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर अगदी पाहिलं तर आउट ऑफ इंडिया सुद्धा जाऊन एक चांगलं क्रिकेट खेळून पाहिलं तर हा मैदानामध्ये उतरलाय. अगदी संयमी खेळाडू आहे, चांगली बॅटिंग बॉलिंग करू शकतो, परंतु बॉलिंगमध्ये आता कसा क्लास दाखवणार. अगदी समोर पाहिलं तर दीपक आहेत खेळाडू. दीपक यांचा फटका स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळाला. खडे खडे मारलेला फटका क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं. या फटक्याला अगदी लाजवाब पडून एक उपमा दिली गेली आहे. एक जबरदस्त फटका गेला सीमा पार. मिळाल्या धावा 4 चौकार. आपण पाहतोय काय म्हणजे जर का बघायला गेलं ना तर फटका लाजवाब होता. म्हणजेच जर का जेव्हा फटका हा ॲक्वर्ड केला ना, प्लेअर पुढे सुद्धा धावला नाहीये. नक्की स्वतःवरती विश्वास होता. काय फटका, म्हणजेच काय चेंडू होता. नक्कीच बघायला गेलं ना तर चेंडूने पडल्यानंतर अधीक्षी उसळी घेतली आणि नक्कीच चेंडू जाऊन विसावलाय अर्थातच कीपरच्या हातात. म्हणजे कुठेतरी कमबॅक केलंय. नक्कीच पहिल्या म्हणजेच याच्या आधीच्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु नंतर मारूफने सांगितलंय की माझ्यामध्ये ती क्षमता आहे, माझ्या मनगटात ती ताकद आहे की मी तुम्हाला सुद्धा स्टॉप करू शकतो. चांगला फटका अगदी पाहायला गेलं तर या बॉलला केले पंच आणि त्यानंतर बॉलने कव्हर पॉइंटची दिशा सुद्धा ओलांडली. 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या अगदी बॅटर दीपक यांच्या खात्यामध्ये. हा चौकार अगदी चौकाराने बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये अगदी पाहिलं तर आशा सुद्धा पल्लेबीत झाला. जास्तीत जास्त स्कोर इथे करण्याचा निर्णय असणारे स्वरूपा 11 पोइंजे संघाच्या खात्यामध्ये. धावा जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा, त्यानंतर शेवटच्या जेव्हा आपण पाहिलं तर जेव्हा बॉल पडेल त्यानंतर आपण 2 धावा पेनल्टीचे ऍड करूयात. सुरुवातीला आपण इंटिमेशन दिलेलं आहे, पण ते धावा आपण जोडूयात ते अगदी शेवटच्या बॉलच्या नंतर.
अगदी जेव्हा 24वा बॉल पडलेल्या इनिंग मधला त्यानंतर त्या धावा अगदी कॅल्क्युलेट आपण स्कोरबोर्डवर करूयात. पण सद्यस्थितीमध्ये दीपक यांची बॅटिंग चांगली होती. दीपक अनुभवी खेळाडू या संघाचे. पोइंजे संघ अगदी जो पनवेल विभागामध्ये जेवढं क्रिकेट खेळलाय अगदी या खेळाडूची दहशत आहे. आणि सोबत त्यांच्या पाहिलं कुमार सुद्धा. अजून एक फटका अगदी पाहायला गेलं तर इथे कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड आहे. फास्ट बॉल थांबणार नाहीये. गेला सीमा रेखा बाहेर आलेला चौकार. हवेत आहे, परंतु स्वतः मारूफ आलेत आणि कोणत्याही प्रकारची चुकी नाही झाली. आलाय तो मोठा विकेट. आपण पाहतो दीपकच्या स्वरूपात. होऊन जाऊ दे डीजे. विकेट मोक्याच्या क्षणामध्ये आणि अगदी मोठ्या टुर्नामेंटमध्ये मोठ्या मॅच मध्ये आलेली मोठी विकेट. अर्थातच दीपक झाले बाद पहिली विकेट येते मैदानाच्या बाहेर. सर आपल्या साथीला जर पाहिलं तर सुबेद सर सुद्धा आहेत. खरं तर यंग कॉमेंटेटर परंतु भविष्य उज्ज्वल आहे. या काय कॉमेंटेटरला अगदी पाहायला गेलं तर हालच्या मैदानामध्ये जेव्हा इन्व्हाइट झालं होतं त्यानंतर पाहिलं तर कॉमेंट्री एवढी चांगली होती की मानकिरीच्या मैदानामध्ये अंधरूनच्या टुर्नामेंटमध्ये यांनी अगदी आपली एक रात्र गाजवली होती. अगदी तिथे सुद्धा पाहिलं तर मैत्री चषकाचा थरा आपण पाहिला. तिथे सुद्धा पाहिलं तर एक रात्र त्यांनी गाजवली. आणि आजच्या पाहिलं तर मैदानामध्ये इथे सुद्धा बापदेव पुडी संघाचे कर्णधार पोदी संघाचे कर्णधार आले. त्यांचा आपण वेलकम करूया. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. बापदेव पोदी संघाचे कर्णधार. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा संख्या झाली आहे 14 झाली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये सर किती केली जाईल हा कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर खेळायचं आहे तर आपण नक्कीच एक कॅल्क्युलेट गेम म्हणून खेळावं लागतं. खरं तर क्रिकेट आला गेला षटकार चौकार मारणं असं नसतं. क्रिकेटमध्ये अगदी पाहिलं गेलं तर प्रत्येक बॉलला मेरिट प्रमाणे खेळणे. मगाशी आपण पाहिले तर अगदी थोडेसे ऑफ साईडचा बॉल होते. त्या ऑफ साईडच्या बॉलला कुमार याने पहिले कुमारने पहिले तो फटका खेळला होता. सिंगल धाव घेतली. नंतर दीपक यांनी ज्या प्रकारे चौकार ठोकले अगदी समोरचे बॉल त्याला उडवले. त्यानंतर जे ऑफ साईडचे बॉल होते त्याच्यावर टपली मारली. आणि हा क्रिकेट आहे. आपण आज विराट कोहलीला किंग कोहली का म्हणतो कारण की त्याच्या मनामध्ये प्रत्येक वेळी कॅल्क्युलेशन असतं. नुकतंच पहिलं तर आरसीबीची मॅच झाली. त्या मॅचमध्ये पहिले तर 1 सँड खेळले. का खेळले? कॅल्क्युलेट क्रिकेट आहे. आयुष्य असू दे की क्रिकेट असू दे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन करून चालावं लागतं. खिशामध्ये पैसे किती आहेत, खर्च किती करायचे, आपल्याकडे आता शिल्लक किती राहणार आहेत, त्यानंतर आपण खर्च केलेला मनाला लागणार आहे काही सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये किती बॉल झालेत, किती धावा करायचेत, किती धावा केल्यानंतर आपला संघ त्या धावा वाचू शकतो. हा संपूर्ण क्रिकेट पाहिलं तर फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करणारा संघ पोइंजे संघ करणार का पाहिलं जाईल. बॉलिंगसाठी गोलंदाज बाबू. चांगला चेंडू होता. म्हणजे जर का आकाश सर विचार केला ना तर गोलंदाजी चांगली होती. म्हणजे पहिल्या षटकामध्ये जरी धावा आल्या असतील ना तरी दुसऱ्या षटकामधला आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव आलाय. कुठेतरी फलंदाज आपण पाहतोय कुमारला जखडून ठेवण्याचं काम, कुठेतरी स्थिर ठेवण्याचं काम गोलंदाज बाबू करतात. आणि जर का अशीच गोलंदाजी या षटकामध्ये राहिली ना तर कुठेतरी पोइंजे हा संघ आपल्याला अडचणीत सापडणार त्यांना पाहायला मिळेल की काय. आणि नक्कीच एक मोठा ब्रेक थ्रू, एक मोठ्या विकेटचं पतन म्हणजेच दीपकच्या स्वरूपात झालंय. ज्या दीपकनं काय फटके लागले होते, अगदीच कव्हरच्या डोक्यावरून त्यांना फटके ॲक्वर्ट केले होते. इथे मात्र पुनश्व एकदा मैदानामध्ये बॅक टू बॅकचा हा दुसरा निर्धाव चेंडू आलाय. अगदीच टप्पा पडल्यानंतर जर का पाहायला गेलं ना सर चेंडूने मात्र अधिकाधिक उसळी घेतली आणि नक्कीच पुनश्व एकदा बॅक टू बॅक हा दुसरा निर्धाव चेंडू. परंतु जर का कुमारचा विचार केला ना तर त्यांनी सुद्धा बरेचसे मैदानं गाजवली आहेत. परंतु या मैदानावरती कुठेतरी आपण पाहतोय महापोली या संघाचे बॉलर्स कुठेतरी महागडे ठरत असताना इथे मात्र फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि काय झेल घेतलाय, अप्रतिम झेल आपण पाहतोय. फिल्डर बॉलवर जोरात धावून आले
आणि अखेरीस सेफ हँडमध्ये बॉल पकडला. ज्या प्रकारे आपण पाहिलं बॅटरने फटका खेचला होता, फटक्यामध्ये अगदी ताकद नव्हती, एलिव्हेशन नव्हते, फटका बसला. वैयक्तिक 4 बॉल फेस करून 1 धाब्यावर बाद झाले. अर्थात कुमार बॅटर मोठे बॅटर जरूर आहेत, परंतु आजचा दिवस त्यांच्यासाठी अगदी निराशजनक असेल जरूर. परंतु बॉलिंगमध्ये फिल्डिंगमध्ये जेव्हा जेव्हा संघामध्ये आपल्याला वर्णी लागेल तेव्हा चांगलं काम करावं लागेल. क्रिकेट पाहायला गेलं तर 2 इनिंग्ज खेळले, एका बाजूला छापा दुसऱ्या बाजूला काटा. तेव्हा पाहिलं तर टॉस खेळला जातो. तसंच क्रिकेटमध्ये जर पहिले बॅटिंग केली, बॅटिंगमध्ये तुम्ही किती धावा बनवा, त्या धावा बॉलिंगमध्ये तुम्हाला राखायच्या असतात. बॅटिंगमध्ये तुम्ही कमी धावा करा, बॉलिंगमध्ये त्या धावा तुम्हाला नक्कीच पहिले समोरच्या संघासाठी अगदी अवजड करायच्या असतात. मग हाच खेळ आता मैदानामध्ये चालू आहे. पहिल्या ओव्हर 14 धावांचं, दुसरी ओव्हर चालू असताना बाबूने गोलंदाजी करताना एकही धाव खर्च केलेली नाहीये. क्रिकेटमध्ये आता सरड्यासारखा रंग बदलताना आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतोय सर. नक्कीच सर, तुम्ही आता म्हणालात की क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवरती कॅल्क्युलेटिव्ह माइंडने खेळावं लागतं आणि नक्कीच खेळावं लागतंच. कारण ते म्हणतात ना, शिक्षण करत असताना एका गुणाला, मतदान करत असताना एका मताला आणि क्रिकेट खेळत असताना एका रनाला किती महत्त्व असतं ना, ते बरंच काही तो रन सांगून जातो. कारण कालच्या दिवसामध्ये आपण बरेचसे सामने पाहिले तसे. नक्कीच नक्कीच फटका मात्र मोठा मारायचा होता, परंतु चेंडू आणि फळीचा काही पुरेसा संपर्क झाला नाहीये. आपण इथे मात्र पाहतो एक पंच आम्हाला सांगताय तिथे एक अवंतर धावेने आणि नक्कीच एक लेग बाईकची धाव आहे का पंच ही, आणि नक्कीच एक लेग बाईकची धाव म्हणजेच धावफलकामध्ये 22ची धाव आपण पाहतोय आणि एक वाईटची धाव, एक म्हणजेच 2 धावा धावफलकामध्ये इथे ऍड केल्या जात आहेत. धावफलक जाऊन पोहोचतंय 16 या अंकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. नक्कीच आता कुठेतरी महापोली या संघाचे गोलंदाज कुठेतरी हवी ठरत असताना, म्हणजेच पोईंजा या संघाच्या बॅटर्सवरती कुठेतरी मोठे मोठे फटक्यांची तलाश आहे. परंतु आकाश सर, जर का बघायला गेलं ना, तर क्रिकेटमध्ये एकेरी आणि दुहेरी धावेला सुद्धा प्राधान्य देणं तेवढंच गरजेचं असतं. आता सिंगल डबलवर नक्कीच भर द्यावे लागेल, त्यासाठी दत्ता आहेत मैदानामध्ये. दत्ताला आता अगदी मला बॅटिंग चांगली करावी लागणार मैदानात. फटका उंच अगदी पाहायला गेले तर फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना फिल्डर तैनात आहेत. एकेरी धाव घेतली जरूर, दुसरीचा प्रयत्न. जिथे मिळेल संधी तिथे अगदी स्वतःला सिद्ध करा आणि सिद्ध करण्याच्या तयारीत होते. अर्थात रनआउटच्या रूपामध्ये एकदा पाहिलं तर चेक केलं जाईल रनआउट आहे का की रनआउट नाहीये हे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचाकडे भूमिका लगेच वर्ग केले स्क्वेअर लेगच्या पंचांनी. तनेश शेला सर स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये, मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये तानाजी कडू सर आहेत. तिसऱ्या पंचाची भूमिका अगदी जो निर्णय आहे तो निर्णय महत्वाचा असेल. दत्ता असतील एका बाजूला. खरं तर दत्ताची विकेट अगदी इथे दाबावर लागले. काय घडणार काय बिघडणार शेवटच्या क्षणामध्ये केटीस लाईव्हची टीम आपल्याला संपूर्ण टीम जरूर सांगेल. ज्या प्रकारे आपले तिसरे पंच आहेत त्यांनाही माहिती आहे महत्वाची विकेट आहे. मग शेवटच्या क्षणापर्यंत शेवटची लाईन क्रॉस कधी होते हे सुद्धा पाहिलं जाईल. इथे फलंदाज बाद आहे. नक्कीच धावचित स्वरूपात पकडलंय दत्ताला. दत्ता बाद झाले. तदनंतर आपण पाहिलं तर आता विचार केला जाईल की धाव घेणं गरजेचं होतं का. पहिल्या ओव्हरमध्ये आपल्या टीमच्या खात्यामध्ये पाहायला गेलं तर 14 आल्या होत्या. तदनंतर बाबू यांची गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यांनी पाहिलं तर वाईटच्या रूपामध्ये धाव दिली होती. तदनंतर अवांतर धाव ती मिळाली. त्यानंतर या फटक्यावर पाहायला गेलं तर 1 धाव आणि रनआउट. खरं तर मजेशीर गोष्ट पाहायला मिळेल की एक रनआउट झालाय आणि फिल्डिंग करणारा महापोलीस संघ या मॅचमध्ये आता कमबॅक करण्याच्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे मैदान सजलं, ज्या प्रकारे पाहिलं तर एक क्रीडा संकुल अगदी उजळून ठेवलंय. नाईटची स्पर्धा, नाईटच्या स्पर्धेमध्ये ज्या एलईडी लाईट आहेत अगदी दूरवरून पाहिल्यानंतर सुद्धा समजतं की हो या वर्ण्या गावच्या मैदानामध्ये चालू असलेले सामने अर्थात मैत्री चषकाचा थरार. नक्कीच 2 चेंडूंची अजूनही फेकी बाकी आहे. दुसऱ्या षटकामधल्या 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूची फेकी बाकी आहे. कशा प्रकारे फेकी करतील आपण पाहतोय. पाचवा चेंडू फाईनच्या क्षेत्रात हा फटका टोलवायचा होता, परंतु पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा काही संपर्क होतच नाहीये. वारंवार मोठ्या फटक्यांच्या तलाशमध्ये आहेत. नक्कीच एकेरी दुहेरी धावाला सुद्धा प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि नक्कीच तुमच्याकडे जर का बघायला गेलं ना तर 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा पाहायला मिळतात. इथे मात्र पुन्हा एकदा पण
पंचांचा निर्णय आलाय की ती दुसरा षटक सुद्धा आलाय संपुष्टात आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकामध्ये धावा लगवल्या गेल्या त्या 17 धावा. नक्कीच आता 17 आकाश सर म्हणलं ना तर कुणावर तरी आता खतरा येणार, परंतु कुणावर येऊ नये पोंजे संघावर नक्कीच खतरा आलाय की काय, कारण मोठे मोठे विकेट म्हणजेच दीपक असतील, कुमार असतील किंवा दत्ता असतील, 3 प्रामुख्याचे फलंदाज त्यांचे तंबूसरे असेल अर्थातच डगआउटमध्ये आलेले आहेत परत. तर पोइंजर संघ जर पाहायला गेले तर अशा बऱ्याच आपण मैदानामध्ये पोइंजर संघाला पाहिलं जिथे खडतर परिस्थिती तिथे त्यांचा एक ना एक खेळाडू पाहिला तर मैदानामध्ये आपल्या संघासाठी अगदी तारणहार म्हणून उभा राहतो. मग ती मनीष यांना संधी असेल किंवा दुर्वेश यांना संधी असेल, पण जी मिळालेली संधी आहे त्या संधीला सोडायचं नाहीये. बरेच खेळाडू म्हणतात की आम्हाला 17 रन झाल्यात, बरेचसे खेळाडू म्हणत असतात की आम्हाला संधी मिळत नाही. जर पाहायला गेलं तर संधी कुणालाच मिळत नाही, ती संधी आपल्याला पाहिलं तर ग्रॅप करावी लागते. मग आपण जर पाहिलं प्रामुख्याने केतन म्हात्रे, जेव्हा केतन म्हात्रे 12th मॅनच्या भूमिकेमध्ये होते अगदी त्यांनाही बरेच वर्ष संधी मिळाली नव्हती, मग त्यानंतर संधी मिळाली आणि आज तागायत केतन म्हात्रे मैदानामध्ये पाहिलं तर खेळताना कधी मागे वळून पाहतच नाही की मी 12th मॅनच्या भूमिकेमध्ये होतो असा कधी विचारही करत नाही. ते फक्त एकच विचार करतात की मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे, मिळेल ती संधी बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग काय मिळेल ते करायचंय. म्हणून तर म्हणतात ना मिळालेली संधी कधी सोडू नका आणि त्या संधीवर असं तुटून पडा की अगदी विजय आणि विजय आणि विजय शेवटच्या क्षणामध्ये कोरला गेला पाहिजे. नक्कीच नक्कीच सर ते म्हणतात बघा, जर का यशाच्या मैदानामध्ये जर का तुम्हाला तुमच्या विजयाचे झेंडे रोवायचे असतील ना तर तुम्हाला नशिबावरती नाही तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खेळीवरती विश्वास ठेवला पाहिजे. नक्कीच केतन म्हात्रेने सुद्धा तेच केलं. काय खेळ करतो केतन म्हात्रे, आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर चांगला फटका चांगला फटका. इथे प्लेयर सुद्धा आहेत, इथे मात्र काय झालंय थोडीशी चुकी पाहायला मिळाली, परंतु ज्या षटकाराची नितांत गरज होती ना सर त्या षटकार इथे आलाय कुठेतरी. म्हणजे पोइंजे संघाच्या प्लेयर्सला इथे कुठेतरी धीर देण्याचं काम या षटकारानं केलंय की काय. नक्कीच मनीष आल्यात, मनीषनं आल्या सांगितलंय माझ्या मनगटामध्ये ती ताकद आहे आणि आमचे आकाश सर बोललेच की कोणतरी ताडानाड प्लेअर होतोच. नक्कीच तो मनीष आलाय, मनीषला ती संधी आहे, त्याला ती संधी ग्रॅब करावीच लागेल आपल्या संघासाठी. जर का तुमच्या पुढच्या संघाला जर का एक फायटिंग टोटल पर्यंत नेऊन ठेवायचं असेल ना. इथे मात्र चांगला फटका, परंतु प्लेयर आहे तिथे त्याच दिशेला हा फटका टोलवला होता, परंतु एकच धाव इथे स्ट्राईक रोटेट करण्याचं काम म्हणजे षटकार आल्यानंतर कुठेतरी एकेरी धावेला प्राधान्य दिलंय आणि नक्कीच देणं गरजेचं आहे. तर हाच क्रिकेट आहे. जर पाहिलं तर मागील बॉलवर षटकार आला तदनंतर आपली विकेट तेवढी महत्वाची आणि बॉलरचा चांगला बॉल त्याला सन्मान देणं तेवढं महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धावा संख्या झाली ती अर्थातच 24 पर्यंत. 3 प्रामुख्याने महत्वाच्या विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात तरी सुद्धा पाहायला गेलं तर मनीष आणि त्याचबरोबर दुर्वेशची जोडी ही मैदानात जर टिकली तर अगदी तांडव करू शकतो. येणारे किती बॉल आहेत ते महत्वाचे नाही आहेत, पण येणाऱ्या बॉलवर आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेऊन पोहोचवायचं आहे. नक्कीच इथे मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी होतीये. वारंवार आपण पाहायला गेलं ना पंच आम्हाला सांगतायत की हा वाईट चेंडू आहे. अगदी वाईटचा सिग्नल अंपायरने दिला आणि त्याचबरोबर बॉलिंग टीमने लगेच रिव्ह्यू घेतलाय. कर्जतचे माजी नगरसेवक सन्माननीय दीपकजी मोरे साहेबांचं इथे नक्कीच शुभागमन होते, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. त्यांच्या शुभ हस्ते आपण येणाऱ्या मॅचचा टॉस आपण उडूयात आणि सोबत पाहिलं तर पुढच्या मॅचच्या टॉससाठी आपण टीमला इन्व्हाइट करूयात. दीपकजी मोरे सर आलेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. कर्जत आपण पाहिलं तर कर्जत आज प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. पाहिलं तर व्यवस्थित बॉल अगदी आहे, आता त्याचा लिगल बॉल असेल आणि त्याचबरोबर पंचांना डिसिजन रिव्हर्स घ्यावा लागेल. दीपकजी मोरे साहेबांचं इथे शुभागमन होतंय व्यासपीठावर, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. माजी नगरसेवक कर्जत नगर परिषदेचे. अगदी कर्जत म्हटलं तर कर्जतचं नाव सध्याच्या स्थितीमध्ये पाहायला गेले तर अग्रेसर आहे. संपूर्ण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कर्जतला एक मानाचं स्थान कर्जतमध्ये असलेलं पाहिलं तर आपण विठ्ठल रखुमाईचं मंदिर पाहतोय, प्रभू श्रीरामाचं मंदिर पाहतोय आणि कर्जत म्हणजे गजबजलेलं शहर. त्या शहराचे माजी नगरसेवक सन्माननीय मोरे साहेब आले, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. इथे पाहिलं तर मिळाली सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने टीमच्या कोट्यामध्ये धावा जमा झाल्यात 25. नक्कीच सर जर का विचार केला ना तर 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात धाव पुस्तकामध्ये. अर्थातच स्कोर कार्ड कुठेतरी कासवाच्या गतीने पुढे जात आहे, कारण अद्याप जर का बघायला गेलं तर तिसऱ्या चेंडू मधले 4 चेंडू समाप्त झालेत. तुमच्याकडे अजूनही 2 चेंडू आहेत. पाचवा चेंडू प्रगती पथावर होता, परंतु 5व्या चेंडूला चांगलं टोलावलं होतं, परंतु प्लेयर आहे तिथे.
वारंवार त्या दिशेला फटके टोलावले जातात, परंतु तिथे प्लेयर आहेत कोणत्याही प्रकारची चुकी नाही करत आहेत ते. एकच धाव आली आहे या चेंडूवरती सुद्धा. एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 26 या अंकावरती 3 गटांच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच 3 प्रामुख्याचे फलंदाज तंबूच्या आसराला परत आलेत. चला पुढच्या बासाठी आपण टॉसला यायचंय. कांडुली संघ आणि फटका चांगला आहे, अगदी पुलचा फटका आहे. फिल्डर तैनात, हातामध्ये बॉल जाऊन विसावेल, विकेट जातीये डाऊन. कांडुली संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना वीरा 11 आई गारमाता कराडे खुर्द संघ विनर वर्सेस विनरचे मॅच असेल ना. तर दोन्ही टीमच्या आपण कॅप्टनला विनंती करूयात की आपण टॉससाठी यायचंय. वीरा 11 आई गारमाता कराडे खुर्द संघ आणि त्यांच्या विरुद्ध असणारे अर्थातच आपण संघ पाहतोय तो कांडुळी संघ. दोन्ही संघाच्या आपण कॅप्टनला विनंती करूयात की आपण टॉससाठी यायचंय. सागरजी मोरे संघाने सरांनी विश्वास टाकलेला संघ तो कराडे संघ. त्यांना आपण विनंती करूयात की आपला संघ पाठवायचा आणि या पुढील मॅचसाठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. परंतु सद्यस्थितीमध्ये चालू असलेले मॅच एका बाजूला पाहायला गेलं तर महापुली संघ खूप चांगल्या प्रकारची बॉलिंग करतोय आणि फिल्डिंग युनिटमध्ये तेवढं चांगलं काम पाहायला मिळतं. धावा झाल्या त्या 26, विकेट गेल्या 4 डाऊन. मनीषला साथ देण्यासाठी समीर भिंगारे आता आलेत. समीर भिंगारे यांना आता पाहिलं तर आपल्या टीमसाठी मनीषच्या साथीला पोइंजे संघाने आज तागात पाहायला गेले तर ज्या प्रकारे बऱ्याच मैदानामध्ये आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली आहे तशी कामगिरी करावी लागेल. नक्कीच सर, ते म्हणतात ना, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, परंतु प्रयत्न एक नशिबाचा खेळ आहे, नशिबाचा भाग आहे. ते इतके करा ना की परमेश्वराला सुद्धा देणं भाग पडेल. तसेच काही प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोइंजे संघाच्या बॅटर्स कडून होत आहेत. परंतु जर का बघितलं ना तर महापोलीस संघाच्या गोलंदाजीचं खरंच कौतुक करावं लागेल. इतक्या दूरवरून प्रवास करून ते आलेत. नक्कीच नक्कीच चांगला चेंडू होता, खोलवर पद्धतीचा चेंडू होता, परंतु इथे काय घडतंय, फाईनच्या क्षेत्रात हा फटका गेला होता, परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागलं या बॅटर्सला. आपण पाहतोय उमेर आलेत गोलंदाजीसाठी. अर्थातच या षटकाचा विचार केला ना सर, आकाश सर, तर या षटकाला स्लॉग ओव्हर म्हणून संबोधलं जातं. म्हणजेच स्लॉग ओव्हर मध्ये असा गोलंदाज आपला म्हणजेच एक प्रामुख्याचा गोलंदाज, जसा गोलंदाज P1च्या षटकामध्ये असतो ना त्याच ताकदीचा गोलंदाज आपण पाहायला जातो या ओव्हरमध्ये सुद्धा. इथे मात्र काय घडलंय, नशिबाचा चौकार आणि आम्हाला पंच आमचे सांगतायत की हा नो चेंडू आहे. म्हणजेच 5 धावा, म्हणजेच 5 धावा आपल्याला धाव फलकामध्ये इथे ऍड केल्या जात आहेत. नक्कीच कुठेतरी या चौकारांना धीर मिळाला असेल पोइंजे संघाच्या प्लेयर्सला. या चौकारची नितांत गरज होती, परंतु जेव्हा जेव्हा नो असतो ना ते म्हणतात ना, उघडा डोळे बघा नीट, कारण यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. नक्कीच फ्रीटचा बॉल समीरसाठी, अर्थातच फ्रीटचा बॉल, कोणती धाव नाहीये. खरं तर गोलंदाजाने ज्या प्रकारे मागील बॉल अगदी त्याच्या हातामधून निसटला होता, झालेली चुकी पण चुकीवर अगदी पाहिलं गेलं तर चांगलं काम केलं. येणारा बॉल टाकलेला डॉट बॉल. 4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हरमध्ये शेवटचं षटक चालू आहे उमेरने पाहिलं तर अवांतर धाव दिल्यात जरूर. तदनंतर केलेलं कमबॅक पुन्हा एकदा पाहायला गेलं तर बॉल चांगला पडण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉलचा सिग्नल पंचाचा येतोय. 33 वर धावसंख्या पोहोचली गेली. अर्थातच शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकाचा थरार पाहतोय आपण. याची देही याची डोळा आपण पाहतोय. या संपूर्ण जबरदस्त क्रिकेटचा सोहळा पाहतोय आपण मैत्री चषकाच्या माध्यमातून आणि वरनाई क्रिकेट संघ वरण्याच्या माध्यमातून. एक चांगली स्पर्धा आणि या चांगल्या स्पर्धेमध्ये चांगलं आयोजन आपण देखणं आयोजन. अगदी विकेट जातीये, रनआउटच्या रूपामध्ये होतोय. खेळाडू बाद, जिथे दिलेली संधी फिल्डरने अगदी ग्रॅप केली आणि विकेट गेली. खेळाडू बाद झालेत. समीर बॅक टू द डगआउट. नक्कीच नक्कीच कुठेतरी म्हणजेच शांत अवस्थेत आपण पाहतोय पोइंजे संघाला. ज्या पोइंजे संघाने बरेचसे मैदान आपल्या खेळाच्या जोरावरती गाजवलेत ना, ते कुठेतरी आपल्याला इथे शांत पाहायला मिळतात. आणि नक्कीच बावदेव पोदी या संघाचा कर्णधार जर का इथे आला असेल ना तर त्यांनी आपल्या संपर्क कक्षाशी इथे संपर्क साधायचा आहे. प्रकाशजी पवार त्यांना वारंवार पुकारायला आम्हाला सांगतायत. नक्कीच बावदेव पोदी या संघाचा कर्णधार जर का इथे उपस्थित असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या टॉस बॉक्स म्हणजे अर्थातच कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. तर पुढची मॅच अगदीच विनर वर्सेस विनर, म्हणजे जे प्रेक्षक आलेत प्रेक्षकांना जी गरजेची मॅच आहे की आता विनर वर्सेस विनर मध्ये मॅच होणार. कोणता संघ पाहिला तर यामधून अव्वल दर्जाची बॅटिंग बॉलिंग करणार, कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये पात्र होणार हे पाहता येणाऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी आपण दोन्ही टीमला आपण टॉससाठी इन्व्हाइट करूयात. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी यायचंय. अगदी स्पर्धेचा नियम आहे, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. कदाचित जर थोडा उशीर झाला तर आपण दूरच्या संघांना थोडीशी तंबी नक्कीच दिली आहे,
परंतु त्याच्याकडून सुद्धा आपण जेवढा लवकरात लवकर टॉस होईल तेवढा पण करायचा प्रयत्न केला. महापोलीस संघ आलाय मैदानामध्ये खेळण्यासाठी, भिवंडीवरून आलाय. खरं तर भिवंडी शहर पाहायला गेलं तर इथून 80-90 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. तर इथपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर गजबजल्या शहरामधून आलेल्या या आपल्या पाहिलं तर एक निसर्गरम्य अशा वर्णे गावामध्ये त्यांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. नक्कीच नक्कीच हा चेंडू चांगला होता. चेंडू मात्र चांगला आहे. जर का चेंडूचा विचार केला तर वेगवान चेंडू आहे, अचूक फेकी चालू आहे, म्हणजे अचूक टप्प्यावरती अचूक लाईनवर फेकी चालू आहे गोलंदाज उमेरची. आता जर का चेंडूचा विचार केला ना तर चेंडू 4 झालेले आहेत तुमच्याकडे, म्हणजे पहिलं सत्र समाप्त होण्यासाठी अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मात्र यॉर्करमध्ये चेंडू होता, परंतु खडून काढायचा प्रयत्न सुद्धा होता, परंतु प्रयत्न यशस्वी ठरलाय. आणि नक्कीच या चेंडूवरती एक एक्स्ट्राची धाव, म्हणजे ते एक चोरटी धाव इथे काढली गेली आहे. नक्कीच एक धावेने धावफलक जाऊन पोहोचतंय 35 या अंकावरती. 35 धावा झाल्यात. आता इथून पाहिलं तर मनीष आहेत. मनीषला आता शेवटच्या बॉलवर चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवात कशी येऊ दे, शेवटी अगदी पहिले तर आम्ही बाजी मारणार अशी बॅटिंग मनीषला करावी लागेल. फटका खेचला ऑन साइडला. अगदी पाहायला गेलं तर डीप मिड विकेटच्या ठिकाणी फिल्डर आहेत तैनात. एकेरी धाव कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न. इथे क्रिटिकल सिच्युएशन. एक शॉर्ट धाव अगदी पंचांनी इथे घोषित सुद्धा केली आहे, पण नॉस्ट्राईकला रनआउट आहे की काय झालं हे सुद्धा पाहावं लागेल. एक धाव तर पाहिलं तर इथे म्हणजे अर्थातच पहिली धाव जी अगदी शॉर्ट होती, दुसऱ्या धाव्यासाठी रनआउट असेल का? पंच डिसिजन काय आहे तो? पंच दुसरी धाव कंप्लीट आहे क्या? तर नाही सर, दुसरी धाव कंप्लीट आहे ना. ओके ओके, म्हणजे या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. नक्कीच एका धावेच्या साहाय्याने धावफलक आपलं जाऊन पोहोचलंय प्रथम सत्राच्या समाप्तीनंतर 36 या अंकावरती. आणि तुम्हाला आता बनवायचं आहे 24 मध्ये 37 धावा. 24 मध्ये 37 करायच्यात. खरं पाहायला गेलं तर या धावा वाचवू शकतात. आणि त्यानंतर 2 धावांची पेनल्टी आपण ऍड करूयात. 2 धावांची पेनल्टी अर्थातच 36 मध्ये तुम्हाला 37 करायच्यात प्लस 2 धावांची पेनल्टी, म्हणजे तुम्हाला 39 धावा करायच्यात. आणि त्या 2 धावांची पेनल्टी आणि त्याच्यानुसार आपल्याला खेळ करायचा आहे. अगदी सेकंड इनिंगमध्ये खेळ कसा केला जाईल हे पाहिलं जाईल. परंतु आज या स्पर्धेमध्ये अगदी आमचे मित्र सुमित गायकवाड यांनी आम्हाला एक छोटीशी संधी दिली, आणि त्यासोबत या संपूर्ण वर्णई क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर या मैत्री चषकामध्ये पवार सर आहेत, झोरे सर आहेत, त्यासोबत तर गणेशजी देशमुख सर आणि प्रभाकरजी देशमुख सर यांनी या व्यासपीठावर बसण्याची संधी दिली, यासाठी आपला आभार व्यक्त करतो. आमच्या साथीला आमचे स्कोरर दादा सुद्धा आहेत, त्यांचा आभार व्यक्त करतो. केटीसलाईची टीम या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि तदनंतर आपली सर्वांची घेतो रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. तने सर, चेंडूची गरज आहे का तिथे?
आणि आपल्या गुणगे गावातले एक माजी नगरसेवक आपण पाहतोय दीपकजी मोरे. मी साहेबांना विनंती करतो की आपण कराडे विपक्ष कांड्रोली या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. दीपकजी मोरे साहेब आपल्याला विनंती आहे. नक्कीच साहेबांची जर का ओळख सांगायला झाली ना तर एक गुणगे गावाचे एक विकास पुरुष या नावाने त्यांना ओळखलं सुद्धा जातं. नक्कीच आपण पाहतोय साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होत असताना दोन्ही संघांमध्ये विनंतीचा हा सामना आहे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आणि नक्कीच कराडे संघानं टॉस जिंकला आणि आपला जो काही डिसिजन असेल तो इथे कळवायचा आहे. नक्कीच थँक्यू. नक्कीच मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेत होता परंतु झाली थोडीशी चुकीला मित्रांनो कधीच नसतीये माफी. इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा बोट आकाशामध्ये गेलाय नक्कीच. आणि नक्कीच आम्हाला सांगतायत पंच की फलंदाजाला अरबाजला इथे धावची स्वरूपात पकडलं गेलाय. नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. नक्कीच तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु थोडीशी मिस कॉलिंग बिटवीन द टू प्लेयर्स इथे झाली गेली आणि नक्कीच अरबाजला आपली विकेट गमवावी लागली. नक्कीच आपण पाहतोय पहिलं विकेट म्हणजे अरबाजच्या स्वरूपात इथे लागलं गेलंय महापुली या संघाला. आणि न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बाबू दाखल झालाय. बाबूच्या खांद्यावर सुद्धा बराच काही भार असेल. नक्कीच जर का बघायला गेलं ना तर कमी धावसंख्या हवी आहे परंतु पोइंजे संघाचे गोलंदाज सांगतायत की आम्ही देखील कमी नाहीयेत. मारूफ आपण पाहतोय. इथे मात्र चेंडूला हलक्याशानं कट करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्कच झाला नाहीये. आलाय तो निर्धाव चेंडूची जेव्हा या मॅच मध्ये सांगता होईल ना तेव्हा कुठेतरी आपल्याला म्हणजेच फ्रंट फुटर येत असताना पाहायला मिळेल पोइंजे संघ. आणि नक्कीच आपण पाहतोय महारूप आता स्ट्राईक एंडवर आहे. 2 चेंडूची फेकी झाली आहे. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात धाव पुस्तकामध्ये. रिव्हर्सचा अटेम्प्ट दुधारी तलवारीचा हा प्रयत्न होता परंतु प्रयत्न अयशस्वी ठरलाय. नक्कीच पुन्हा एकदा आलाय तो बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव चेंडू म्हणजे 3 चेंडूची फेकी झाली आहे. 3 चेंडूच्या फेकीनंतर आपण जर का बघायला गेलं ना तर 2च धावा धाव पुस्तकामध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतात ऍड झालेल्या. आणि नक्कीच आपण पाहतोय चौथा चेंडू प्रगती पथावर आहे भानुदासचा. काय गोलंदाजी करतोय भानुदास. अगदीच जर का आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल ना तर पिवनच्या षटकामध्ये अशीच गोलंदाजी राहिली पाहिजे. आणि उदय सर जर का पाहायला गेलं पिवनच्या षटकामध्ये एक जबाबदारीची काम असतं कारण पिवनच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च क्षेत्ररक्षक बाहेर तैनात असतात. इथे मात्र काय घडतंय विकेटची संधी होती. मारूफला कुठेतरी प्रश्नात पाडण्याचं काम इथे होत आहे. आणि नक्कीच पंच आमचे सांगतायत की एक 22ची धाव पुस्तकामध्ये ऍड केली जाते. नक्कीच धाव फलक जाऊन पोहोचलंय. बाहेरून आवाज देऊ नये मी तुम्हाला विनंती करतो. बाहेरून आवाज द्यायचा नाहीये. आणि नक्कीच धाव फलक जाऊन पोहोचलाय 3 या अंकावरती अरबाजच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच एक 22ची धाव लेग 22ची धाव. नक्कीच बॅटकट आहे पंच बॅटकट आहे. ओके किती बॉल झाले किती झालं ते सांगा. कसे काय 3 झाले तिथं बघा किती झाले. 3च झाले बाबा.
नक्कीच पंचांनी इथे गोलंदाजाला दंडित केलंय. वाईट चेंडूचे म्हणजे एक अवांतर धावानं दंडित केलंय. धावफलक जाऊन पोहोचले 4 या अंकावरती. 4 चेंडू आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. परंतु पंचांनी इथे पुनश्च एकदा दंडित केलंय गोलंदाजाला. नक्कीच हे दोन अवांतर धावा आहेत ना, तुम्हाला खूप काही सांगून जातील. नक्कीच बॅक टू बॅकचे हे दोन जर का बघायला गेले ना, तर दोन अवांतर धावा धाव पुस्तकामध्ये जोडल्या गेल्या आणि धावफलक जाऊन पोहोचलं इथे आपलं 5 या अंकावरती. नक्कीच 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चार चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच P1च्या षटकामधला कुठेतरी 38 सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता, परंतु काय घडलं इथे मारुफची एक रिस्की धाव पाहायला मिळाली. जर का चेंडू यष्टांना जाऊन आढळला असताना तर कुठेतरी मारुफला सुद्धा डगआउटचा रस्ता दिसला असता. नक्कीच आपण पाहतो एक एक्स्ट्राची धाव म्हणजे एक चोरटी धाव म्हणायला लागेल आणि नक्कीच या धावेनं धाव फलक अगदीच कासवाच्या गतीने पुढे जात असताना 6 या अंकावरती. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. नक्कीच 6वा चेंडू अर्थातच शेवटचा चेंडू P1च्या षटकामधला आपण पाहतोय भानुदासचा. इथे मात्र चांगला फटका आहे. अगदी चेंडूला फक्त आणि फक्त P1च्या षटकामध्ये दिशा देण्याचं काम केलंय आणि मात्र षटक समाप्त झालंय सुद्धा. पंचांचा आमच्याकडे निर्णय आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकामध्ये धावा लगवल्या गेल्या त्या 10 धावा. आणि नक्कीच महापोलीस संघ कुठेतरी प्रयत्नांशी पराकाष्ठा करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच प्रयत्न करावे लागतील, कारण आपण खूप दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत आलाय खेळासाठी, तर आपला खेळही तसाच साजेसा झाला पाहिजे. आणि नक्कीच चांगला खेळ म्हणजेच P1च्या षटकामध्ये 10 धावा आल्यात आणि नक्कीच अजूनही तुम्हाला जर का बघायला गेलं ना तर तुमच्याकडे 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 मध्ये जर का तुम्ही या धावा बनवल्या ना तर तुम्ही सहजरित्या म्हणजेच या सामन्यामध्ये पकड बनवू शकता आणि नक्कीच धावसंख्येची गरज येते 37. यावेळेस मात्र आर्यनचा चेंडू मात्र निर्धाव मात्र इथे बघायला भेटतोय. पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव टाकला जातोय. हा पहिला चेंडू मात्र आर्यन मात्र चांगले कमबॅक करतोय. आर्यन कडव तुम्ही पाहताय दुसरं षटक टाकण्यासाठी आलाय. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. एक मोठी विकेट मात्र जाते बॅक टू पॅव्हेलियन. दोन एक्स्ट्राच्या धावा म्हणजेच धाव पुस्तकामध्ये ऍड करून जर का बघायला गेलं ना तर तुम्हाला आता धावा बनवायच्या आहेत त्या 39 धावा.
39 धावेचं एक माफक आव्हान आहे, परंतु जर का पहिल्या षटकाचा विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, परंतु अजूनही 18 चेंडू बाकी आहेत आणि तुम्हाला आता बनवायचे असतील. आर्यन आलेत दुसऱ्या षटकामध्ये, अर्थातच आर्यनचे 2 चेंडू झालेले आहेत. इथे मात्र मोठा फटका मारच्या प्रयत्नात, परंतु चेंडू बराच काळ हवेत आहे. चेंडूने उंची जास्त घेतली लांबीपेक्षा आणि नक्कीच इथे मात्र पुनश्च आल्या आल्या मिळतोय एक दर्जेदार विकेट. होऊन जाते डीजे. सर त्यानंतर पुष्कर कानेटकर सर पण देखील रात्रीमध्ये पाहिले तर एक चांगलं समालोचक आणि आमच्या माझ्यासाठी लेड समालोचक म्हणून आकाश देशमुख सर आपण पाहिलं त्यांना मागच्या इनिंग्स मध्ये एक चांगलं समालोचन करत असताना बापदेव पोदी संघाचा करणार आपण त्वरित व्यासपीठाशी नक्कीच आयोजकाशी संपर्क साधायचा. सेकंड इनिंगचा खेळ मैदानाच्या मध्ये चालू आहे. पहिल्या इनिंग्स मध्ये नक्कीच पोईंजे संघाने चांगली फलंदाजी केली होती, परंतु तिथून दुसऱ्या संघाचा देखील चांगले प्रयत्न केले जातात. यावेळेसचा बॉल अगदी आपण पाहतोय पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय, परंतु आमचे ऑफिशियल स्थानाचे सांगतात की हा वाईट चेंडू आहे, म्हणजेच एक धाव इथून ऍड केली जाईल. स्कोर मध्ये होईल बदल. इथून लो स्कोरिंग मॅच म्हणजेच 24 चेंडू मध्ये 37 ते 36 धावा करायच्यात आणि त्यामध्ये देखील महापोलीस संघ देखील कुठेतरी कठीण परिस्थितीत सापडतो या मॅच मध्ये. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतोय फलंदाजाला बीट करत असताना, परंतु ऑफिशियल्स सांगतात की हा वाईट चेंडू आहे. रिव्ह्यू घेतला, रिव्ह्यू रेफर केलाय पंचांनी, वाईट साठी रिव्ह्यू रेफर केला. बॉल आहे, फेअर बॉल आहे, फेअर डिलिव्हरी असेल ही. पंच डॉट चेंडू असेल म्हणजेच तो फलंदाजाला बेट करून यावेळी आपण पाहतोय अगदी बेट करून देणार हा चेंडू. सुरुवात नक्कीच चांगली झाली आहे गोलंदाजी करत असताना. सेकंड इनिंग्सला काय सुरुवात झाली आहे पहिल्या इनिंग्स पासून त्या दुसऱ्या इनिंग्स. पहिल्या इनिंग्स मध्ये कुठेतरी 36 धावांपर्यंत जाऊन पोहोचला होता तो पोहिंजे संघ. त्यानंतर सेकंड इनिंग्सला केलं गोलंदाजी करत असताना महापोलीस संघाच्या फलंदाजांना मात्र बीट केलं. यावेळेचा चेंडू देखील पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, हा वाईट बॉल. वाईट बॉल्स या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर 3 ते 4 वाईट बॉल्स आहेत आणि हा चेंडू देखील वाईड. एक्स्ट्राच्या धावा तुम्ही देणं इथे अपेक्षित नाहीये. धावांचा डोंगर तुम्हाला चेस करायचा, परंतु महापोलीस संघ देखील आपण पाहतो बॅट्स मधून तर धावा येत नाही, परंतु एक्स्ट्राच्या धावा इथून ऍड होतात. पुन्हा एकदा वाईड. ऑफिशियल सांगता वाईड बॉल पडल्यानंतर अगदी प्रॉपरली लाईन लेंथ गोलंदाजाला इथून सापडली नाहीये. सुरुवात काहीशी घाण झाली आर्यन या गोलंदाजाची. प्रॉपर लाईन तर नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करतोय. पुढील बॉल आर्यनचा आपण पाहता. यावेळेचा चेंडू आपण पाहतो ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाही. येथून यष्टी रक्षाकडून झाली आहे चुकी. जिथेही कोणतीही धाव नव्हती या हिट मुळे या टोटल नक्कीच जिथे चेंडू स्टॉप केला. 3 धावा असतील या. घडली आहे चुकी, जिथे कोणतीही धाव नव्हती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता यष्टी रक्षकाचा, परंतु तिथून झाली चुकी. चला ऑफिशियल्स आपण रन सांगायचं किती आहेत टोटल मैदानाच्या मध्ये किती धावा घेतल्यात.
चला वाद घालूया मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल्स आहेत इथून चेक केलं जाईल. पंचांवरती दबाव आणायचा नाहीये. चला ऑफिशियल्स आपण दोन्ही पंचांमध्ये आपण डिस्कशन करायचं आहे. पाच धावा घोषित केल्यात पंचांनी. टोटल 5 धावा असतील. आयोजकांचा निर्णय आला 5 धावा असतील टोटल. या 5 धावा ऍड केल्या जातील. 37 धावांचा पाठलाग करायचा. 39 धावांचा पाठलाग करायचा. 39 धावांचा पाठलाग करायचा. धाव फलक 18 वरती जाऊन पोहोचला आणि आता 21 आपण पाहतोय. धाव फलकाची गरज असेल 21 धावांची अजूनही गरज. 12 चेंडू 21 धावांची. अजूनही 12 चेंडू मध्ये 21 धावा करायच्या आहेत. प्रफुल्ल आल्या तिसरं षटक टाकण्यासाठी. 12 चेंडू 21 धावा. इथून जरा पोईंच्या संघाला सामना जिंकायचा असेल तिथून डॉट चेंडूने विकेट्स अकाउंट करावे लागतील. परंतु महापोलीस संघाला देखील सामना जिंकायचा तर मोठे शॉट्स येणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल आपण पाहतो हवेमध्ये. हाय ह्यूज हँडसम डीप मिडॉनच्या बाहेर 6 धावेसाठी ग्रेट सिक्सर. फटका दमदार होता. बॅटच्या मिडल पंच मधला हा प्रॉपर कनेक्शन झालेला 6 धावेचा सिक्सर. नक्कीच 21 धावांची गरज होती 12 चेंडूंमध्ये. चला पंच दुसरा चेंडू द्यायचा आहे. ऑफिशियल तुमच्याकडे चेंडू असेल तर मॅच स्टार्ट करायची आहे. अगदी महत्वपूर्ण फटका होता. अगदी पहिल्या चेंडूची सुरुवात केलंय प्रफुल्ल या गोलंदाजाचा 6 धाव्याने. कुठेतरी बॅक फुटला होता महापोलीस संघ अगदी सेकंड इनिंग्स मध्ये बॅटिंग करत असताना. परंतु या षटकाराच्या आशेने कुठेतरी नक्कीच प्रेशर मात्र रिलीज झाला असेल. या 6 धाव्याने स्कोर मध्ये आपण पाहतोय बदल होतोय. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा शेकदा अगदी ताकदवर फटका परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आहेत. विकेट येते. टी फॉर टॅग तसंच प्रति उत्तर मैदानाच्या आतमध्ये. या आधीच्या चेंडूवरती 6 धावा पाहिल्या त्यानंतरची ही विकेट. नक्कीच एक चांगला खेळ चालू. बेस्ट वर्सेस बेस्ट. अगदी चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एकीकडे चांगली गोलंदाजी केली जाते आणि एकीकडे चेस करत असताना फलंदाजांना देखील बाद केलं जातं. या आधीच्या चेंडूतील 6 धावा होत्या. कुठेतरी प्रॉपर कनेक्शन आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये टर्न केलं होतं महापोलीस संघाने. परंतु इथून विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा त्या आशा मात्र निराश झाल्यात. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. सेफला आपण पाहतोय इथून सेफला देखील चांगली कामगिरी करावी लागेल कारण की 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. येणारे 4 बॉल्स बाकी आहेत. म्हणजे एकूण टोटल 10 बॉल्स बाकी आहेत आणि 10 चेंडू मध्ये करायच्या त्या 15 धावा. मॅच संपली नाहीये. मॅच दोन्ही संघाकडे 50-50 आहे कारण की जर विकेट्स काढले तर संघ नक्कीच पॉइंट जिंकू शकतो. परंतु जर धावा आल्या तर नक्कीच महापोलीस संघ देखील या मॅच मध्ये विजयी ठरू शकतो. परंतु सामना संपला नाहीये. सामना बरोबरीचा. विकेट आली आहे आणि बॅट्समन स्ट्राईक वरती असतील. सेफला इथून पहिला चेंडू फेस करावा लागेल प्रफुल्ल या गोलंदाजाचा ज्याने विकेट प्राप्त केली आहे सेकंड बॉल वरती. थर्ड बॉल नक्कीच चांगल्या प्रकारे सरप्राईज बॉल टाकतील सेफ साठी. चला स्पीडअप करायचं आहे. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय अगदी सामना पाहण्यासाठी. थोडा चारी दिशेने इथे उपस्थित झालेत. प्रेक्षकांचं सर्वांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. यावेळेस आपण पाहतोय पंचांनी केलाय नो बॉल घोषित. इथून हाईट फॅक्टर मध्ये वेस्ट हाईटच्या वरचा हा चेंडू. इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. डायरेक्ट फेकीचा प्रयत्न केला जातोय.
मापोळी संघ आपल्याला इथे वॉर्न केलं जात आहे. तुम्हाला लास्ट वॉर्निंग असेल, तुम्ही बाहेरून आवाज द्यायचा नाहीये प्लीज. डिसिप्लिन मेंटेन करायचा है प्लीज मापोली संघ. अच्छा क्रिकेट ग्राउंड के अंदर चालू है तो प्लीज आप डिसिप्लिन मेंटेन करिए. यावेळेचा फटका आपण पाहतोय, अगदी स्वतःवरती विश्वास दाखवून ठेवला, अगदी ऑफ ड्राईव्ह. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ऑफ ड्राईव्ह फेमस आहे आणि मुंबईच्या शहरामध्ये मरीन ड्राईव्ह अशाच प्रकारचा हा फटका आहे. चांगला शॉट मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं पाहिजे. अलॉंग द ग्राउंड लेवलचा शॉट होता, परंतु इथून धाबा देखील एकच आणि या एक धाब्याने टोटल जाऊन पोहोचेल त्या 28 आकड्यावरती. लॉस ऑफ 4 विकेट्स. 9 चेंडूने आता गरज असणार आहे ती 11 धावांची. 9 चेंडू 11 धाबा, प्रत्येक बॉल प्रत्येक रन महत्वाचा. या चेंडूला पण पाहता लीव करण्यात आला, कारण की हा वाईट चेंडू आहे. पंच आमचे तनय शिलार सांगतात हा वाईट चेंडू आहे. गोलंदाज नक्कीच प्रेशर मध्ये आल्यात. या आधी चेंडूवरती षटकार पण पाहिलं होतं, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर कुठेतरी टोटल 2 धावा आल्या. नो बॉल नक्कीच पैकी केली होती आणि फ्री हिटच्या बॉलवरती फारसा बदल आपण पाहिला नाही. ते एकच धाव आली, त्यानंतर स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक. यावेळेस चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला देखील वाईट चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू वाईट्स. या 2 धावा वाईट्सच्या आणि टोटल आता जाऊन पोहोचते 30 आकड्यावरती. इथून रिव्ह्यू रेफर केला. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. वाईट साठी रिव्ह्यू रेफर केला बॉलिंग टीमने. थर्ड पंचाच्या भूमिकेमध्ये प्रभाकरजी दादा आपण पाहतोय. चेंडूने पडल्यानंतर नक्कीच उसळी देखील घेतली होती, वळण देखील घेतलं होतं. पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केला होता. पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केला आणि ते चॅलेंज मध्ये तुमचं अनसक्सेसफुल ठरलं. वाईट चेंडू आणि रिव्ह्यू देखील तुम्ही गमवला. केटीसी लाईव्ह टीमचे निशांत दिया त्यांच्याकडे पाहिलं तर नक्कीच त्यांची भूमिका नक्कीच चांगल्या प्रकारे पार पाडत असतात. कॅप्टन आहेत केटीसी लाईव्ह टीमचा आणि आज नक्कीच टेक्निकल टीम सोबत म्हणजेच टेक्निकल रूम मध्ये आमच्या सोबत जॉईन आहेत. एक चांगली मॅच मैदानाच्या मध्ये रंगतीये. फुलटा चेंडू फुल वसूल केलाय. फुल सक्सेसफुल डिलाइटफुल आलाय तो 6 धाब्यासाठी सिक्सर. काय फटका होता, अमेझिंग स्ट्रोक. अगदी फुल वसूल केलेला फटका. बॅटच्या पंच वरती आल्यानंतर लगेच स्क्वेअर लेग बाउंड्री आणि लॉंग लेग बाउंड्रीच्या मध्ये हा षटकार आपण पाहिला. 39 धावांचा पाठलाग करत असताना एक चांगली इनिंग्स मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज करतात. मारूफला आपण पाहतो अजूनही मैदानामध्ये. मारूफ काय फटकेबाजी करतात, सलामीला आल्या होत्या अजूनही मैदानामध्ये. यावेळेला हलक्या हाताने सिंगलला प्राधान्य दिले. नक्कीच संयम दाखवतात स्वतःवरती. कॅल्क्युलेटर माइंडने मैदानाच्या आतमध्ये खेळतात. या आधीच्या चेंडूवरती सिक्सर आला. त्यांना माहिती आहे मॅच मात्र इझी झाली आहे. त्या मॅचला आपण हार्ड करू नये, कारण की आपली विकेट महत्वाची. कारण की 4 विकेट्स डगआउट मध्ये आहेत आणि सलामीला आलेले मारूफ देखील मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. या चेंडूवर सिंगल त्यांनी ॲक्वर्ट केली आहे. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 4थ्या षटकाला होईल सुरुवात. 6 चेंडूंनी आता गरज असेल ती 2 धाब्यांची. यानंतर आपण सामना पाहणार आहोत दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच असेल. कराडे विपक्ष काड्रोळी. कराडे विपक्ष काड्रोळी असा सामना असणारा सेकंड राऊंडची सेकंड मॅच असेल. यावेळेचा फटका आपण पाहतोय. प्रॉपर कनेक्शन झालंय. बॉल बराच वेळ हवेमध्ये. झेल देखील अटेम्प्ट केली होती. झेल मात्र ड्रॉप झाली आहे. चुकी घडतीये आणि सामना देखील मापोळी संघ जिंकलाय. की पाहिलं सर मंगेश सर सुरुवात चांगली झाली होती विकेट पासून. जरी झेल झाले असेल नक्कीच इक्वेशन मात्र थोडं हार्ड झालं असतं, कारण की महत्वपूर्ण फटका
ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये होता तो अगदी टॉपर बॅट्समन होता. टॉप मध्ये येणार म्हणजेच प्रमुखाच्या लिस्ट मध्ये येणारा फलंदाज मारूफचा फटका होता. तो बराच वेळ हवेमध्ये होता, चेंडू फसला होता. आणि आपण सत्कार सोहळ्याकडे ओळूया. आणि मी आमंत्रित करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी देशमुख. दादा, आपण आपल्या शुभ हस्ते